नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील तासाला आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट हा टॉपिक सुरू केलेला आहे. आज आपण त्यामधील कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो यामध्ये पहिला घटक आपण मागच्या तासाला पाहिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खातं. ट्रेडिंग अकाउंट कशाला म्हणायचं तर द अकाउंट्स विच आर प्रिपेअर टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस अराइज्ड टू द बिझनेस at the end of accounting year is called trading account. ट्रेडिंग अकाउंट हा असा अकाउंट आहे की जो कशासाठी तयार केला जातो, ग्रॉस प्रॉफिट आपल्या व्यवसायाला झालेला आहे का ग्रॉस लॉस झालेला आहे हे जर आपणाला वर्षाच्या शेवटी हुडकून काढावयाचं असेल तर त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार करावा लागतो. ट्रेडिंग अकाउंट हॅज टू साइड्स, left hand side and right hand side. Left hand side is called debit side and right hand side is called credit side. Generally trading account begins with opening stock which is then followed by purchases. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड जी असते या डेबिट साईडची सुरुवात ओपनिंग स्टॉकने होते आणि ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर परचेसेस येतात. सर्वसाधारणपणे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, देन परचेसेसमधून लेस परचेस रिटर्न्स आणि त्यानंतर जे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात हे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू द प्रोडक्शन और परचेस ऑफ गुड्स इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजेच मालाचं उत्पादन करण्यासाठी जो काही खर्च केलेला असतो किंवा मालाची खरेदी करण्यासाठी जो काही खर्च करण्यात आलेला असतो त्या खर्चाला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फ्रेट, कॅरेज इन वर्क, वेजेस, ऑक्ट्रॉय, कस्टम ड्यूटी, पॉवर अँड फ्युएल, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी लाइटिंग. these expenses are called direct expenses and it is appeared on debit side of trading account. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट साइड असते, उजव्या हाताची बाजू जी असते, या उजव्या हाताच्या बाजूला कोणकोणते घटक येतात? उजव्या हाताला क्रेडिट साईडला बायनं सुरुवात करायची असते. बाय सेल्स, मालाची विक्री झाली तर सर्व विक्री कुठं घ्यायची? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायची असते. यामध्ये रोखीनं झालेली विक्री त्याचबरोबर उधारीवर केलेली विक्री त्यामध्ये लिहायची असते. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक येतो. क्लोजिंग स्टॉक कशाला म्हणायचं? द गुड्स which are remained unsold at the end of accounting year is called closing stock. जो माल वर्षाच्या शेवटी न विकलेला असतो, शिल्लक राहिलेला माल असतो, त्या शिल्लक राहिलेल्या मालाला क्लोजिंग स्टॉक असं म्हटलं जातं. द अमाऊंट ऑफ क्लोजिंग स्टॉक इज शोन ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. Closing stock is valued at cost or market price
विच एव्हर इज लेस. म्हणजे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जात असताना कॉस्ट प्राईस वेगळी असते क्लोजिंग स्टॉकची आणि बाजारातील किंमत वेगळी असते. मग या दोन्ही किमतीपैकी जी किंमत कमी असेल अशी किंमत क्लोजिंग स्टॉकची घ्यावी लागते. तर क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये माल जळाला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा असतो. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, एखाद्या भागीदारानं पर्सनल यूजसाठी जर व्यवसायातील माल वापरलेला असेल तर तो मालसुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावयाचा असतो. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये माल जळाला, तो सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावयाचा असतो. आता या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग कसं करायचं, ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे का ग्रॉस लॉस आलेला आहे हे कसं काढायचं. तर जेव्हा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असते आणि डेबिट साईड कमी असते, मग डेबिट साईडला जो फरक येतो त्या फरकाला आपण ग्रॉस प्रॉफिट असं म्हणत असतो. मग हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं. आणि समजा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड मोठी असेल आणि क्रेडिट साईड लहान असेल, म्हणजे खर्च जादा आणि उत्पन्न कमी, अशा वेळी फरक येणार क्रेडिट साईडला. त्या क्रेडिट साईडला म्हणायचं बाय ग्रॉस लॉस अँड इट इज ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर असं त्याचं बॅलन्सिंग केलं जातं. आता ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कसा असतो, गेल्या वर्षी तुम्ही 11वीमध्ये फायनल अकाउंट शिकलेला आहे, त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. 11वीची वही काढा आणि 11वीच्या वहीमध्ये तो फॉर्मॅट कसा आहे तो बघा, 2-3 वेळा वाचा तो. डेबिट साईडला कुठले आयटम येतात, क्रेडिट साईडला कुठले आयटम येतात आणि त्यानुसार पुन्हा आपल्याला एक्झाम्पल सोडवावयाचे आहेत. फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. हा फॉर्मॅट कसा तयार केला जातो, ट्रेडिंग अकाउंट खालच्या ओळीला लिहायचं फॉर द इयर एंडिंग, फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019, कुठलं साल असेल ते टाकायचं साल. या ठिकाणी अशा पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंट टाकायचा असतो. या ट्रेडिंग अकाउंटला 2 बाजू असतात आणि इथं आतमध्ये 2 कॉलम करायचे, इनर आणि आउटर. ही ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आहे आणि ही क्रेडिट साईड आहे. तर म्हणायचं पर्टिक्युलर्स अमाऊंट, ही झाली डेबिट साईड. आणि आता क्रेडिट साईड बी अशीच असते, पर्टिक्युलर्स अमाऊंट आणि अमाऊंट. आता मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात कशानं होते, ओपनिंग स्टॉकनं होते. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला आयटम येतो टू ओपनिंग स्टॉक. जी काय किंमत असेल ती तर आउटरला लिहायची असते. त्यानंतर टू परचेसेस, परचेसेसची किंमत जर परचेस रिटर्न्स दिलेले असतील तर ती इनर साईडला घ्यायची आणि त्यामधून लेस रिटर्न्स
या परचेसेसमधून हे रिटर्न्स वजा करायचे आणि मग आलेले परचेसेस जे असतील ते आउटर साईडला घ्यायचे. त्यानंतर पुढचा आयटम येतो टू वेजेस. वेजेस झाल्यावर पुढचा आयटम येतो टू कॅरेज इनवर्ड. जर एखाद्या आयटमवर ॲडजस्टमेंट असेल तर त्याची रक्कम फक्त इनर कॉलमला लिहायची. जर ॲडजस्टमेंट नसेल तर ती डायरेक्ट आउटर साईडला ती रक्कम लिहायची. टू फ्रेट. टू ऑक्ट्रॉय. टू पॉवर अँड फ्युएल. टू कस्टम ड्युटी. आता इथं मावत नाही तुम्हाला, मी फक्त तोंडी सांगतो. टू कस्टम ड्युटी. गेल्या वर्षीची 11वी जर वही उघडली तर तुम्हाला हे सर्व आयटम दिसतील. कस्टम ड्युटी झाल्यावर टू इम्पोर्ट ड्युटी. त्यानंतर टू डॉक चार्जेस. टू ट्रेड एक्सपेन्सेस. टू मोटिव्ह पॉवर. टू ऑइल, कोल, वॉटर, फ्युएल. टू फॅक्टरी लाइटिंग. टू फॅक्टरी रेंट. टू फॅक्टरी इन्शुरन्स. टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. टू प्रोडक्टिव्ह वेजेस. एवढे आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिताना टू TO अगोदर लिहायचं असतं. जो आयटम लिहिणार आहे त्याच्या अगोदर टू लिहायचं आणि क्रेडिट साईडला लिहिताना बाय लिहायचं असतं. आता ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट साईड असते या क्रेडिट साईडला पहिला आयटम येतो बाय सेल्स. विनरला रक्कम लिहायची. त्यामधून लेस रिटर्न्स. हे रिटर्न्स वजा करून सेल्स तुमचे जे असतील ते आउटरला लिहायचे. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर बाय गुड्स डिस्ट्रॉयड. बाय फायर. आगीमध्ये माल जळाला म्हणजे तुमचा व्यवसायातून माल गेला. माल गेला की तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायची. मालाची खरेदी आली तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं. फक्त माल आला का गेला हे ध्यानात घ्या. आलेला असेल तर तो डेबिट साईडला लिहिणार. गेलेला असेल आपल्या व्यवसायातून माल तर तो क्रेडिट साईडला लिहायचा असतो. बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. भागीदारानं व्यवसायातून माल स्वतःच्या वापरासाठी घरी नेला म्हणजे व्यवसायातून माल गेला की तो क्रेडिटला लिहायचा. त्यानंतर माल चोरीला गेला व्यवसायाच्या ठिकाणहून. समजा एक 5,000चा माल चोरून नेला चोराने तर तो सुद्धा इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा असतो. तर अशा पद्धतीनं हा ट्रेडिंग अकाउंट तयार करावयाचा असतो. आणि ट्रेडिंग अकाउंट तयार झाल्यानंतर आता ही इन्कमची बाजू आली, ही खर्चाची बाजू आली. ट्रेडिंग अकाउंट टॅली केला जात असताना जी बाजू मोठी आहे ती अगोदर उतरून घ्यायची. समजा या ठिकाणी क्रेडिट साईड मोठी आहे. इथं क्रेडिट साईडला इथं बेरीज घ्यायची. जे काय येईल ती त्याला खाली डबल बेरीज सोडायची. पुन्हा इथं डेबिट साईडला तीच रक्कम इथं लिहायची. आता ही टोटल येण्यासाठी वर इथं किती आकडा आला पाहिजे तो आकडा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे या रकमेमधून या रकमेची बेरीज वजा करायची म्हणजे तुम्हाला तो आकडा मिळेल. तो जो आकडा येईल त्याला काय म्हणायचं? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन किंवा टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होतो कारण इथं डेबिट साईडला कॅरीड डाऊन झाला आहे. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो
ब्रॉडडाऊन होणार आहे. समजा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मोठी असते, खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. अशावेळी डेबिटची टोटल मोठी येणार आहे, ती अगोदर उतरून घ्यायची, ती इथं क्रेडिट साईडला लिहायची आणि ही टोटल येण्यासाठी इथं किती आकडा लिहावा लागतोय तो काढायचा. तो समजा काय आकडा आला त्याला काय म्हणायचं, क्रेडिटला जर फरक आला तर त्याला म्हणायचं बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. आणि हा ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचा. तर अशा पद्धतीनं हा पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. आता दुसरा घटक यामधला आहे कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंट. हा पहिला कंटेंट आपण पाहिला ट्रेडिंग अकाउंट. आता दुसरा कंटेंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, तो कशासाठी तयार केला जातो, तर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस अराइज्ड टू द बिझनेस ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. आपल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या व्यवसायाला निव्वळ नफा झालेला आहे का निव्वळ तोटा झालेला आहे हे जर हुडकून काढावयाचं असेल तर त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावा लागत असतो. जनरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिगिन्स विथ आयदर ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात ही ग्रॉस प्रॉफिटनं होते किंवा ग्रॉस लॉसनं होते, कारण तो आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये काढलेला असतो आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये काढलेला ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हॅज ऑलरेडी टू साइड्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दोन बाजू असतात, नेमली डेबिट साइड अँड क्रेडिट साइड. लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड डेबिट साइड अँड राईट हँड साइड इज कॉल्ड क्रेडिट साइड. मग आता डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी डेबिट साइड असते या डेबिट साइडला कोणकोणते आयटम येतात, तर ऑल द आयटम्स ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, आपण ट्रेडिंग अकाउंटला कुठले एक्सपेन्सेस घेतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर मालाचं उत्पादन करण्यासाठी आणि मालाची खरेदी करण्यासाठी येणारा जो खर्च असतो त्या खर्चाला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणतो, द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू सेल ऑफ गुड्स, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्शियल एक्सपेन्सेस आर कॉल्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे असे खर्च की जे मालाची विक्री करताना केले जातात, ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित खर्च असतात आणि फिनान्शियल संबंधी काही खर्च जे असतात, अशा खर्चाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, कमिशन, कॅरेज आउटवर्क, जनरल एक्सपेन्सेस, डिस्काउंट अलाउड, सॅलरीज, ऑफिस एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बॅड डेट, डेप्रिसिएशन, इन्शुरन्स, पोस्टेज अँड टेलिग्राम, त्याचबरोबर एक्सपोर्ट ड्युटी, इंटरेस्ट ऑन लोन, ऑडिट फीज, repairs, loss by fire, salary to partner. These expenses are indirect expenses and it is appeared on debit side of profit and loss account.
आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट बाजू असते, सर्वसाधारणपणे क्रेडिट साईड ही इन्कम बाजू असते. आपल्या व्यवसायाला झालेले जे इन्कम्स असतात हे सर्व इन्कम्स किंवा गेन्स आर ॲपियर्ड ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून ऑल द आयटम्स ऑफ इन्कम्स अँड गेन्स आर टू बी रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फॉर एक्झाम्पल, रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, commission received, discount received, etc. These expenses are indirect expenses and it is appeared on credit side of profit and loss account. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे हे आयटम तुम्ही उतरून घेतल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करावा लागतो, त्याचं बॅलन्सिंग करावं लागतं. मग आता हे बॅलन्सिंग केलं जात असताना नेट प्रॉफिट आलेलं आहे असं केव्हा म्हटलं जातं आणि नेट लॉस आलेला आहे असं केव्हा म्हटलं जातं? तर सर्वसाधारणपणे व्हेन द टोटल ऑफ क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज हेवियर, म्हणजे मोठी असते, देन इट शोज नेट प्रॉफिट विच इज डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द पार्टनर्स ऑफ फॉर्म. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड ही डेबिट साईडपेक्षा मोठी असते त्यावेळी फरक डेबिट साईडला येतो आणि त्या फरकाला काय म्हणायचं? नेट प्रॉफिट असं म्हणायचं. आणि हा नेट प्रॉफिट व्यवसायाचे जे पार्टनर्स असतात, भागीदार असतात, या भागीदारांच्या मध्ये हा नफा वाटून द्यायचा, त्यांच्या प्रमाणामध्ये द्यायचा. कॅपिटलच्या प्रमाणात किंवा त्यांचं प्रमाण दिलं असेल तुम्हाला 2:3, 2:1 असं जर प्रमाण दिलेलं असेल तर त्या प्रमाणामध्ये त्यांना प्रॉफिट वाटून टाकायचं. नेट लॉस आला असं केव्हा म्हणायचं? वेन द टोटल ऑफ डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज हेवियर. डेबिट साईडची टोटल जेव्हा मोठी असते इट शोज नेट लॉस. हा नेट लॉस क्रेडिटला दिसेल तुम्हाला, क्रेडिटला फरक येईल. मग क्रेडिटला फरक येईल त्याला काय म्हणायचं? नेट लॉस. अँड नेट लॉस इज ऑल्सो डिव्हायडेड बिटवीन द पार्टनर्स. भागीदारामध्ये हा नेट लॉससुद्धा डिव्हाइड केला जातो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे, गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेला आहे फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. तो कसा तयार करायचा? वरती लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्या खालच्या वेळी लिहायचं फॉर द इयर एंडेड 31/12/2019 किंवा जे काही साल असेल ते. तसंच आकायचं ट्रेडिंग अकाउंटवानी 2 बाजू करायच्या, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. इनर आणि आउटर असे 2 कॉलम करायचे, इकडे इनर आणि आउटर अमाऊंटचे 2 कॉलम करायचे. आता डेबिट साईडला काय येतं? तर ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस, म्हणजे मालाची विक्री करण्यासाठी आलेला खर्च, ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च, हा जो असतो तो सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात ही पहिली कशानं होते? टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन. जर काही ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस लॉस आलेला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन म्हणून दाखवायचा पहिला आयटम. समजा ग्रॉस प्रॉफिट आलेला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन असं म्हणून तो दाखवायचा असतो. आणि त्यानंतर ऑल द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठले कुठले आत्ता मी सांगितलेले? टू सॅलरीज, टू ऑफिस रेंट, टू टॅक्सेस, टू इन्शुरन्स, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू पोस्टेज अँड टेलिग्राम, टू जनरल एक्सपेन्सेस, टू सन्ड्री एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू कमिशन पेड, टू कॅरेज आउटवर्ड, टू ॲडव्हर्टायझिंग, टू अनप्रॉडक्टिव्ह वेजेस,
to export duty, to discount allowed, to interest on loan, to legal charges, to audit fee, to bad debt, to repairs, to depreciation, to miscellaneous expenses, to loss by fire, to bank charges, to loss on sale of asset, to interest on capital, to salary to partner, to commission to partner. एवढे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साईड असते, या क्रेडिट साईडला सर्व इन्कम येतात. सर्वसाधारणपणे त्याची सुरुवात होते बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. त्यानंतर कुठले कुठले इन्कम येतात? बाय डिस्काउंट रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड, बाय रेंट रिसिव्ड, बाय मिसलेनियस रिसीट, बाय डिव्हिडंड रिसिव्ड, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, बाय रेंट रिसिव्ड. असे सर्व इन्कमचे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहेत. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट येतो किंवा नेट लॉस येतो. आलेला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा जे पार्टनर्स असतात त्या भागीदारांच्या मध्ये त्याचं वाटप करायचं. ते सांगितलेलं प्रमाण असेल, जर प्रमाण सांगितलेलं नसेल तर भांडवलाच्या प्रमाणामध्ये त्यांना नफा किंवा तोटा याची वाटणी करायची असते. तर अशा पद्धतीनं हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो. तिसरा आयटम आहे कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंटचा, तो म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. या ठिकाणी गेल्या वर्षीच्या वहीमध्ये बघा उघडा बॅलन्स शीट आणि आहेत तेच आयटम यामध्ये सुद्धा येतात. फक्त यामध्ये गेल्या वर्षी तुम्ही एकल व्यापाऱ्याचं फायनल अकाउंट पाहिले, त्यामध्ये एकाच व्यापाऱ्याचं सगळं असतं. आता या ठिकाणी 2 किंवा 3 पार्टनर्स असतात, त्यामुळे प्रत्येक पार्टनरचं कॅपिटल वेगवेगळं लिहावं लागतं. त्याच्या कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचा असतो, त्यानं काय माल उचलला असेल तर त्यामधनं लेस करायचा असतो, लॉस आला असेल तर लेस करायचा असतो. फक्त एवढाच फरक यामध्ये आहे. नाहीतर गेल्या वर्षीचं जसं फायनल बॅलन्स शीट आहे तसंच बॅलन्स शीट याही वर्षी आहे. तर गेल्या वर्षीचा तो फॉर्मॅट व्यवस्थित सर्वांनी वाया काढून वाचून बघा. पुढच्या तासाला आपण बॅलन्स शीटविषयी माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंटवर सर्व तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. या टॉपिकचा पूर्णपणे तुम्ही अभ्यास करा. हे लेक्चर जर काही पडली नाहीत तर तोपर्यंत तुम्ही 11वीची वही काढा. 11वीच्या वहीमध्ये फायनल अकाउंट तुम्हाला दिलेलं आहे, ते बारकाईनं वाचा. त्यावरच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. रिकाम्या जागा भरा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.